कल्याण कसं होतंय. जुनी कथा न सांगता आता 39-40 दिवस झाले त्या कथेला ऐका. सगळ्यांना ते साधू माहित आहेत. आता भारतामध्ये एक नंबरचे साधू जे साधूकड महाराज, फिल्म स्टार, क्रिकेटपटू, दर्शनाचा परिणाम, उद्योगपती, पंतप्रधानाचे भाऊ, सगळे ज्यांचे शिष्य, 200 देशामध्ये ज्यांचे शिष्य आहेत, असा एक महात्मा. पिवळं वस्त्र घातलेला आहे, कपाळाला चंदन आहे, गोपीचंदन टिळा लावलेला आहे, जटा बांधलेले आहेत, एका हातात माळ आहे आणि सतत त्यांचं 18 तास त्यांचं भजन चालू आहे. राधे राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण भजन चालू आहे. वृंदावनचा महात्मा, त्याचं नाव काय नाव आहे त्यांचं? प्रेमानंद महाराज. जरा बस सांगा महिला प्रेमानंद महाराज. वा, थोडा वेळ कमी करा. प्रेमानंद महाराज अखंड त्यांचं राधे कृष्ण भजन चालू, सगळे त्यांचे शिष्य. आणि त्यांचं नवल हे महाराज काय नवल आहे? ज्या प्रेमानंद महाराजाकडं स्वतःचा आश्रम नाही, बर, स्वतःचा बंगला नाही, अच्छा, स्वतःची गाडी नाही, हातात मोबाईल नाही, कुठले शिष्य नाहीत, मनाची ते सेवा करतात. एवढंच नाही मंडळी, सतत ते हसणारे, स्वतःची किडनी सुद्धा त्यांना नाही, पण त्यांच्या चेहऱ्याकडे बघितले असं वाटतं 100 सूर्य एकत्र आल्यानंतर जे तेज तयार होते ते कोणाकडे तेज आहे? प्रेमानंद महाराज. आपल्याकडे बंगला आहे, 2 फटफटे आहेत, एक बंद पडलेली आहे, सासरवाडी श्रीमंत आहे, टापरे टिपरे लेकर आहेत, सगळं हे शर्ट 15 आहेत, सगळं असून सुद्धा आपल्या चेहऱ्याकडे बघितले असं वाटते याला चहा पाजा 200 घोषणे द्यावं. ज्या साधूकडं काहीच नाही, 24 तास त्यांचा चेहरा प्रसन्न आहे, स्वतःच्या किडण्या सुद्धा नाही. दाजी लोक म्हणतात ना, रामकृष्ण हरी म्हणल्यानं, विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं काय होते? अरे ज्याच्याकडे सगळी प्रॉपर्टी आहे असे लाखो माणसं चिंताग्रस्त आहेत, पण ज्या साधूकडे प्रेमानंद महाराजाकडे काहीच नाही, तो सतत हसत राहतो. ही परमार्थाची शक्ती मंडळी. परभणी जिल्ह्याला, हिंगोली जिल्ह्याला काय दिलं? त्यांच्या वाणीतून त्यांनी ज्ञान द्यायचं काम केलं. आणि भगवान बाबाबद्दल असे जयताई सांगायचं म्हणजे त्या बुवानं कधी असं पाकिट ठरलेलं नाही, कधी तुमच्या गावाला मी असं दिलं असेल, कधीच नाही. आणि हास्यमुख चेहरा. पुन्हा भगवान बाबाची माझी लहानपणाच आपण भजन करायचे, भजन हे ऐकलंच. बरेच दिवसाची ओळख होती, पण ते स्कूटी बसायची, दुसरी गाडी होती, त्यांच्या चेहऱ्यावर हास्यमुख चेहरा. खरंच जे सतत हसत राहतात, किती जन्माचं पुण्य त्याची त्यालाच ठाऊ. नाही तर काय काय आता बँकेत कोटी धोत्राला गाठी, किती जरी असलं त्याला वाटतंय माझ्याकडे काही नाहीच काम. काय काय माणसं गरीब आहेत पण मस्त हसत राहतात, खरंच आनंद आहे. कधी हे आता सांगणारच मी पुढे. ही देवाची एकदाची कोणती कला आहे? 100 वर्षाचं लिहून दिले गोविंदराव, पण कधी जाणार याची काय नाही गॅरंटीच नाही. मग काय सगळं दिलंय, पण बटन त्याच्या हातात ठेवले देवाचे. ऐकताय? भगवान महाराजांकडे पाहिलं, त्यांचं आडनाव पुरी आहे, ते गोसाई समाज आहेत. मला असं काहीच माहित नव्हतं शानिदाची. मला एकच माहित होतं की मोठे महाराज आहेत. असे मंडपात आले की असं पांढरे शुभ्र आणि तेज असायचं, डोळे मस्त, गंध लावल्या, स्माईल, रामकृष्ण हरी, सातारकरच्या आवाजात रामकृष्ण हरी. मला वाटायचं यांना काय 100 एकर जमीन, 5-6 बंगले, किती गाड्या असतील कोणाला माहिती. म्हणजे अंतकरणाचा आनंद होता ते काही प्रॉपर्टीचा नव्हता, तो परमार्थाचा रामकृष्ण जपाचा होता. म्हणजे आता हे सांगलीचे विष्णू महाराज आहे, सांगलीला दरवर्षी त्यांचे भागवत कीर्तन व्हायचे, पण कधीच त्यांनी काय असं महादेवाचं मंदिर बांधायला सुरुवात केली. भगवान महाराज म्हणले सर्व गावकरी आपण मंदिर बांधू. आता काय आमचं असत ना धसकटम कुणगटम. म्हणजे महाराज तुम्ही सांगा, तुम्ही काय द्याले? महाराज म्हणले ह्या कथेची जेवढी दक्षिणा येईल ही सांगलीच्या महादेवाच्या मंदिराला, आणि 21,000चा आकडा पहिले भगवान महाराजांनी त्या ठिकाणी दिला. सगळे पाटील लोक होते तिकडे. मग म्हणले आता कमालच झाली. आता विष्णू महाराजांच्या डोळ्यातून पाणी का आलं? कारण त्यांचे ते टेजवर बसलेले होते भगवान महाराज त्या कथेमध्ये. म्हणजे असे मोठमोठाले काम आम्हाला हात ठेवायचे. म्हणायचे पोरा हो, पाठांतर करा, जप करा, नामस्मरण करा, आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा, तुळशीला पाणी घाला, खोटं बोलू नका, आणि जे करा ते इमानदारीनं काम करा, तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. किती वेळेस तरी महाराज, किती त्यांचे फार माझ्यावर उपकार आहेत, परभणी जिल्हा उपकार आहेत. नवनाथ ग्रंथाचे ते पारायण सांगायचे, कदमबाई, ते अख्खा माणसं तर रडायचे.
कोणते बंगल्याला सुद्धा पाजर फुटायचा महाराज ज्यावेळेस ते मच्छिंद्रनाथाची आणि गोरक्षनाथाची कथा सांगायची महाराज. असं जीवन आतापर्यंत त्यांनी बंगला सुद्धा घेतला नाही ना फिरायच्या घरात. म्हणजे जेव्हा आम्हाला काही माहित नव्हतं तेव्हापासून ती कीर्तन भागवत करायची. आणि असं आपल्या परभणीला काय त्या परभणीला काय दृष्ट लागायली नजर कोणाला ठाव. चांगले चांगले माणसंच आपल्या परभणीतून काय चालेल कमी वयामध्ये आपल्याला सोडून चालेल. जो आवडे सर्वांना तोच आवडे देवा. मंडळी आता पुढं मला सांगायचंच आहे असे भगवान बाबा सहज जरी बोलले तर समोर त्याचं काय व्हायचं कल्याण व्हायचं. आज भगवान बाबा जरी आपल्या डोळ्यासमोर मूर्ती रूपानं असले कीर्ती रूपानं आहेत आणि तुम्हाला उत्तमची उरे कीर्ती मागे तुका म्हणली का मरणीची सगळे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिले. वा बापू हा बापू खरंच गल्लीचं वैभव आमचा बापूच आहे का एवढा गल्लीत एकच भाषण आहे आमचं. खरंच बापूला इतका आता आवाज वाटते महाराज खूपच. बापूचं लग्न झालं नाही तर माझ्या दोन्ही बहिणी त्याला दिला असतात. इतकं आवड आहे बापूला टाळ वाजवायची. आणि तुका म्हणजे भोळा जिंकू जाणे असेच माणसं देवाला आवडत असतात बरं का. मी हे सांगायचं मला ऐका ना. कीर्ती रूपानं जरी आज भगवान महाराज आपल्या हृदयात असले तर भगवान बाबाच्या रूपामध्ये जर आपल्याला डोळ्यानं जर आता पाहायचं असेल तर आपले विठ्ठल महाराज पुरी या ठिकाणी उपस्थित बरं का. आज वडिलांच्या आशीर्वादानच वडिलांचा त्यांना आशीर्वाद लागला. अगोदर तर त्यांनी अभ्यास केलाच. आता हे सोपं नाही बरं काय. 7 दिवस दत्त भगवानच सांगणं हे काय सोपं. भागवतात अनेक कथा आहेत, शिवपुराणात अनेक कथा आहेत, गरुड पुराण आहे, गणेश पुराण आहे, मार्कंडे पुराण आहे, स्कंदस पुराण आहे, बाकीचे ब्रह्म वैवर्त पुराण आहेत. पण दत्त भगवंत 7 दिवस सांगणं हे काय सोपं नाही. ते त्यांनी करून दाखवलं. हे केवळ त्यांच्या वडिलांच्या आशीर्वादाने सगळं म्हणजे. भगवान बाबांना जर पाहायचं असेल तर कीर्ती रूपानं मनात ठेवा आणि मूर्ती रूपानं विठ्ठल बाबामध्ये बघा. म्हणून भयाला सर्वांच्या आशीर्वादात आहेत. पित्याचे जे काय धन आणि पुत्रा कोण वंचिन पुढी कन्या पुत्र होती जे दयाचा हरिक धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. अशा प्रकारचं ऐका हे सांगायचे मला. भव नदीतून येणार तुका म्हणे मंगळात आणि कोण दाता यावणी एकच दाते असतात. संतासारखे दाते नाही, 3 दाते. जीव दाता आहे देवा आणि त्यांची केली पावे सेवा. आपण संतांची सेवा केली तर देवाची करायची गरज नाही. लेकराचं कौतुक केलं की आई चहा प्याला देणारच आहे. त्याप्रमाणे साधूची सेवा झाली की देवापर्यंत जाणार आहे. आपण नेहमी ऐकत असतो ते गोड दृष्टांत आहे. साधूची सेवा झाली की देव संतुष्ट होतो आणि सगळे आपले काम करतो, आपली इच्छा पूर्ण करतो. पंढरपूरच्या अलीकडं आपले सर्वांचे आवडते असणारे भगवान महाराज पुरी वैकुंठवासी आपल्या कमी कालावधीमध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि असं मोठा प्रपंच करत असता परमार्थ त्यांचे आता सुपुत्र आहेत विठ्ठल बाबा. त्यांनी हे हातात काम घेतलेलं आहे आपल्या वडिलांचं. आपण सर्व मिळून एकट्याचा खेळ नाही आहे. एवढा मंडप सिस्टीम एवढे महाराज आता यंदा फार विद्वान मोठाले महाराज आपण इथं आणलेले आहे. काल महाराज माऊली महाराज आळंदीहून आले.
आणि सर्व हे आपल्याला थोडं थोडं आपल्या सर्व हाताने मदत करून हे आपल्याला उचलायचं आहे. एकटं लेकरू ते काय आता नोकरीला आहेत कुठं काय, त्यांचं काय प्रॉपर्टी काहीच नाही, शेत नाही, काही नाही. मोठा कार्यक्रम त्यांनी गावात रेडजला आपल्या जन्मस्थानी व्हावा त्यांच्या म्हणून मोठा कार्यक्रम त्यांनी तिकडे केला, अन्नदान केलं सरपंच. आणि आपण सरळ हाताने आपलाच मुलगा आहे, आपलेच भगवान बाबा जवळचे आहेत, अशा प्रकारचं म्हणून हे सहकार्य करायचं आहे. लवकर गेले भगवान महाराज आणि आता सगळी जबाबदारी विठ्ठल बाबावर आहे. तर सगळे आपण विठ्ठल बाबांना आशीर्वाद देऊ. विठ्ठल महाराज तुम्ही कोणत्या रस्त्यानं पुढं व्हा, भागवत करा, शिव महापुराण करा, दत्त भगवंताची कथा सांगा. सगळा हे आमचं जे नगर आहे, पंचकृषी आहे, परभणी जिल्हा, परमार्थाच्या बाबतीत आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे आहोत, काही चिंता करायचं काम नाही. असे मंडळी बालवयामध्ये जबाबदाऱ्या पडल्यावर काय होते. आणि आता सांगितलं मी तुम्हाला, भगवान महाराजांचं वय काही जास्त नव्हतं. आणि याच्यापेक्षा सुद्धा आता जी घटना झालेली आहे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये, बोरीच्या अलीकडच माग पाटीवर जी मोठी घटना झालेली आहे, पकवा सम्राट दत्ता महाराज मुडेकर, पकवा सम्राट माऊली महाराज बोर्डीकर कदम आणि नेहमी कीर्तन ऐकणारे, कीर्तनाचे चाहते असणारे प्रसाद नाना बोर्डीकर, या तिघांचा भीषण अपघात झाला त्या ठिकाणी आणि तिघांचा प्राण गेला. मंडळी दत्ता महाराज मुडेकर आम्ही जनाई अनाथ आश्रम आणि वारकरी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था काढली होती. 13 मुलं अनाथ ठेवली होती आम्ही 1 रुपया न घेता. फक्त त्यांनी मला नाव दिलं तर अनाथाचे मायबाप, पण माझं काय तेवढं जास्त सहकार्य नव्हतं, धान्याचं सहकार्य असायचं. पण सगळे मुलं सांभाळण्याचं काम दत्ता महाराजांनी केलं. गोड स्वभाव, कधीच कोणाला जीवनात नाराज केला नाही, पक्वादात विशारद झाले त्यांचं. आणि माऊली बोर्डीकर अगदी गोड पक्वाद वादक, 2 महिन्याची मुलगी आहे, 6 महिन्याचा मुलगा आहे. आणि दत्ता महाराज मुडेकर यांना 6 महिन्याची काय आहे, मुलगी आहे. मंडळी दत्ता महाराज वृंदावन आले, त्याच गाडीत बसले, मोटरसायकलवर जाऊ लागले. आता मोठ्या गाड्या गायक वादक छोटे महाराज परवडत नसतात, त्यांना मोटरसायकलीवर जावं लागत असत. आणि तिघांचाही त्या ठिकाणी वैकुंठाला ते प्राप्त झाले, देव स्वरूपाला प्राप्त झाले. खूप सांगण्यासारखं आहे. दत्ता महाराज आणि माऊली माझे प्राणच होते. महाराज प्राणापेक्षा ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं असे दोन्ही होते. त्यांच्याबद्दल काय आता सांगावं तुम्हाला. गेला माझा राजा गेला, गेला हो माझा राजा गेला. आकाश फाटले धरणीचे झाले पाणी, गेला हो गेला माझा राजा गेला, गेला हो माझा प्राण गेला. ज्यांनी प्राणापेक्षा आमच्यावर प्रेम केलं, आज त्यांची लहान लहान मुलं आहेत. जिंतूर तालुका ओस पडला महाराज. आता तिकडे पक्वाद वाजवणार कोणी राहिलंच नाही. पक्वादातले 500 असणारे माऊली आणि दत्ता, आज माणसं तर रडलेच, महिला तर रडल्याच. पण पक्वादाच्या सुद्धा डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या की पक्वादांना सुद्धा वाटलं की तुमच्यासारखं गोड वाजवणार, स्पष्ट वाजवणार आम्हाला आता जिंतूर तालुक्यात परभणी जिल्ह्यात कोणी राहिलं. पण मंडळी असं एक माणूस गेल्यानंतर काय होते. मला सर्व परभणी जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या नागरिकांना हात जोडून विनंती आहे, आपल्या गाड्या स्पीडनं पळू नका आणि रात्री 1:30 ते सकाळी 5 वाजेपर्यंत प्रवास करू नका. किती चांगला ड्रायव्हर असला आणि किती माणसं फ्रेश असले गाडीमधले तर पेट्रोल पंपावर झोपा, जिथं जागा भेटेल तिथं झोपा. मंडळी तुमच्या पाया पडतो मी. पण संध्याकाळी 1:30 ते सकाळी 5 वाजेपर्यंत प्रवास करू नका. पुन्हा असा मानवाचा जन्म भेटणार नाही. आपण त्यांना आता मदत करू, काही करायचं तर करू,
पण ते 2-3 देह आपल्याला आता डोळ्यानं दिसणार नाहीत जोपर्यंत आपल्याला एकच सांगायचं महाराज, ते गेले आता, आपण त्यांना मदत करू, त्यांच्या नावानं रडू आपण, पण आता जे आहेत त्यांना एक विनंती आहे, जे काय आपले मतभेद आहेत भावाभावाचे, गलीगलीचे, गावागावातले मंडळी सगळे टाकून द्या, एकूण एकाला आलिंगन द्या, चहा पाजू घाला आणि एकूण एकाला बोला. हो, पुन्हा हे माणसं दिसणार नाही. अहो, कोण आपण आपल्यालाच बोलणार आहेत ना. अमेरिकेचा माणूस तुमच्या ओळखीचे का 15? ऑस्ट्रेलिया तिकडे ओळखीचे आहेत का? कॅनडा, जर्मनी नाहीत ना. मग जे आहेत ना त्यांनाच आपलं म्हणा, त्यांनाच बोला राजे हो. पुन्हा मानवाचा जन्म येणार नाही, पुन्हा रडून काही उपयोग नाही. आज जर काही तुम्हाला बोलत नसन तर कीर्तनाची क्लिप त्यांना दाखवा, त्यांना स्वतः तुम्ही चहा प्यायला बोलवा, तुम्ही स्वतः फोन लावा, 2-4 माणसं घेऊन त्या माणसाला आपल्या घरी बोलवा, चहा पाजा, त्याच्या बुटासहित तुम्ही पाया पडा, मी त्यांच्या बरोबर पाया मी सुद्धा पडतो, एकूण एकाला आलिंगन द्या, बोला. पुन्हा मानवाचा जन्म नाही राजे हो. पुन्हा हे आपल्या ओळखी कुठं राहणार आहेत एकूण एकाच्या. म्हणून सर्वांना माझ्या बहिणी दोयस मत्सर एकूण एकाचा काही, मी आज 10 भजण्याला फोन केला कीर्तनाला यावून, सगळ्या माणसाला मला म्हणलं तुम्हाला डोळे भरून पाहायचे, आज या ठिकाणी या तुम्ही. मला फोन लावून नाही. अरे फोन लावण्याला काय आहे सोन्या, गडबडीच आहे, टेन्शनचं जीवन आहे. एखाद्याला फोन नसन लागला, कोणाच्या लग्नाला आपल्याला चुकून पत्रिका नाही आली, डायरेक्ट तुम्ही त्याच्या मुलीच्या लग्नाला जा, ते काय तुम्हाला काय बोलणार आहे का? अरे एखाद्या गरीबाला डायरेक्ट तुम्ही मदत करा, तुम्हाला काहीच म्हणणार नाही. मंडळी, जे आपले ओळखीचे माणसे, बाकीच्या देशातले कुठे आहेत आपल्या ओळखीचे, म्हणजे आपल्या ओळखीचे माणसे त्यांना फोन लावा, त्यांना बोला. अरे काय घटना आहेत इंदोरमध्ये मायबापानं मुलगा शिकवला, अमेरिकेला पाठवला, 50 लाख रुपये महिना त्या मुलाला, आणि मायबाप इंदोरमध्ये. माईला मरून झाले 20 दिवस, बापाला मरून झाले 30 दिवस, तरी अमेरिकेच्या मुलाला माहित नाही. त्याला 50 लाख रुपये महिना, हाडाचे काढे केले, दिवसाची रात्र केली, लेकराला शिकवलं. दुर्गंध सुटला, शेजारी पाजारी गेले, डॉक्टरला बोलला औषध काढ, टाकलं वापस काढे, तर उंदराने किड्याने त्यांचा देह खाऊन टाकला म्हणलं. आणि 30 दिवसात त्या मुलाने एक सुद्धा फोन लावला नाही. माझी विनंती आहे, जोपर्यंत ते ओळखीचे माणसे त्यांना फोनवर बोला, काय चाललंय म्हणा, वेळातला वेळ काढून त्यांना चहा पाजा, आपलं करा. हे पुन्हा माणसं डोळ्याने दिसणार नाहीत. भगवान महाराज कीर्तन करताना आपल्याला दिसले, पण यावर्षी नाहीत मंडळी. दत्ता महाराज, माऊली महाराज, प्रसाद नाना 10 दिवसापूर्वी होते हो, आज 9 दिवस झाले मंडळी. काय आमचं प्रेम, काय त्यांचा पकवाद, काय आता माझा एकही शब्द त्यांनी कधीच डावला नाही मंडळी. मी जे खरं म्हणेन तेच दत्ता महाराजांना खरं म्हणायचं, मी जे खरं म्हणेन तेच माऊलीनं खरं म्हणायचं. कधीच मला म्हणले नाही महाराज की तुम्ही 2 लाखाची नुकसान केली, महाराज तुम्हाला काय कळत नाही, असं कधीच म्हणले नाही महाराज. भावापेक्षा मायबापापेक्षा त्यांनी आमच्यावर प्रेम केलं. पण देवानं धोका द्याला, पांडुरंगा त्याच्या अगोदर मला नेलं असतं तर मला एवढं दुःख झालं नसतं. विद्यार्थ्याकरता शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना कधीच दत्ता महाराजांना फीस मागितली नाही, कधीच त्यांना काय असं आरतुर सुद्धा बोलले नाही. त्यांचा विद्यार्थी वेदांत येत कधीच ते म्हणले नाही की बेटा तू असा आहेस तसा आहे. 12 वर्ष आळंदीला ज्ञान घेतलं हो, आणि आज आपले परभणी जिल्ह्याचे 2 वैभव पक्वा सम्राट निघून गेले. पांडुरंगा एकच विनंती आहे देवा, की आमचं सगळ्याचं पुण्य कमी कर देवा, आणि पुन्हा कोणत्या न कोणत्या रूपामध्ये परभणी जिल्ह्यामध्येच माझ्या माऊलीला, दत्ताला, प्रसादरावला पुन्हा जन्माला घाल, आणि पुन्हा त्यांचा पकवाद माझ्या महाराष्ट्रात, माझ्या परभणी जिल्ह्यात सगळीकडे घुमू दे, हीच तुला सगळ्यांची प्रार्थना आहे रे बाबा पांडुरंगा. हा पकवाद पुन्हा सगळीकडे वाजू दे, सर्वांच्या आमच्या कानावर येऊ दे, आणि पुन्हा आम्हाला हे पकवाद कानानं त्यांना डोळ्यानं बघू दे. हीच आमच्या चंडिकेश्वरी मातेला प्रार्थना आहे, हीच पांडुरंगाला प्रार्थना आहे. मंडळी, एकच सांगायचं, पुन्हा मला माझ्या डोळ्यातले अश्रू संपले महाराज. 9 दिवसात पाणीच राहिलं नाही. काय करा, कसे त्यांची लहान मुलगी, त्यांचा मुलगा रोज त्यांच्या पत्नीला सलाईन न्यायला, सकाळी माऊलीच्या बायकोला बोरीला सलाईन लावायला न्यायचं, तर सांच्या बारे दत्ता महाराजाच्या बायकोला सलाईन लावून आणलं की बापाला शुगर आहे त्यांना न्यायचं. याच्यामध्येच आम्ही सगळे परेशान आहे. म्हणून त्यांचं दुःख विसरण्याची ताकद देवा दे त्यांना. पुन्हा जन्माला आमच्या परभणी जिल्ह्यात घाल. प्रवास 1.5 ते 5 करू नका. तुमचे कोणी मुलं असतील, एका असतील, त्यांनाही सांगा
आणि जे आपले वैरभाव आहेत काय मीपणा सगळा टाकून द्या. पुन्हा नाही हो मानवाचा जन्म, पुन्हा नाही माणसं असे भेटणार हो. आता हे सगळे पुन्हा कधी भेटणार आपल्या डोळ्या बघणार. पुन्हा आपण लहानपणा घेऊन आपणच त्यांना बोला आणि जोपर्यंत आपल्या प्राणात प्राण एकमेकाला आनंदानं जगा. हा शरीर हे मानवाचा जन्म पुन्हा भेटणार नाही. अगच्छन्तु महाभाव विश्वदेव महाबलाः एविता श्राद्धे सावधान भवन्तु ते. हेच आपण प्रार्थना देवाकर करूया. आणि मी थांबत आहे. सर्व आपण मंडळी फार आपलं परभंजिल्यासारखा जिल्हा नाही महाराज. भजन नामस्मरण सगळे प्रेम इथंच आहे हो. खूप आम्ही राष्ट्र येतो. हे आपुलकीपणा आपला भागामध्ये आहे. असाच आपुलकीपणा आपल्या भागात राहू द्या. एकूण एकाला बोला, नामस्मरण करा, एकूण एकाचं ज्ञान एकूण एकाला सांगा. हे पुन्हा आपले कधी कोणत्या जन्मात भेट होईन हो. मी दुसऱ्या जन्मात कोणत्या येवणीला प्राप्त होईन, तुम्ही कुठं जाता आणि कधी भेट होईन आपली. हीच जी भेट आहे, हेच राम राम श्याम श्याम, हेच एकूण एकाला बोला. हेच तुम्हाला प्रार्थना करतो. परोपकार करा. कोण गरीब असन जाणून घ्या, पुन्हा परवा दिवशी पैसे देईन. थोड्या पैशामुळे नाते तोडू नका. पुन्हा 2 वर्षांनी सगळे पैसे येतील. हे सर्व आपल्याकडे होईल. माणसं गेल्यावर त्याच्या फोटोकडे बघितल्या मग वाटते की काय माणसं होती. म्हणून हीच अपेक्षा करून मंडळी सुखात राहा, आरोग्य चांगलं ठेवा. मुलावर मुलीवर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रेम करा, परभणी जिल्ह्यावर प्रेम करा, देशावर प्रेम करा. कारण आपला भारत देश